नाथ शेती नाथ बैलांच्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. नंदकुमार भोसले राहणार बावधन तालुका वाई जिल्हा सातारा यांचा बघा हा नवीन खोंड आहे. त्या खोंडाला शिकवणी घालायचं काम चाललंय. ही जी वावर आहे ती बघा ऊस गेलेलं आहे, ते फोडायचं काम चालू आहे. बघा बघू शकता तुम्ही हा खोंड दुसरे आत्ता धनगरी खेळामध्ये खोंडा येईल. कसं काय वळते ते बघू आपण. हा जो बैल आहे हा युवराज वास्कर राहणार बावधन पांढरीची वाडी त्यांचा हा बैल आहे. ह्या बैलावर ह्याला झोपले दुसरं खोंड. कुठनं आणले खोंडे? कर्नाटक मधनं खोंड आणले. कुठल्या व्यापाऱ्यापासून खोंड आणले? गळवा आहे बघा. कुठल्या वळचं पाहिजे असे हा काय माहिती का? हा काय झोपता येताना काय ताप देते का? काय झाले? हा बैल बघा ह्याच्यावर झोपायचा आहे. खोंड सोडणार आहे का आता? आता बघा ही खोंड दंबले कटाळले त्याच्यामुळे त्या खोंडाला सोडायचं चाललंय बघा. नाही खोंड सोडून आता हा बैल बहादर बघू शकता खोंड. नंदकुमार भोसले यांची ही बावधन बघण्यासाठी नवीन खरेदी. हे बघा आता ह्या बैलाला ह्या खोंडाला सोडून आता हे बैल झोपलाय. काय खोंड जास्त काळ दुशी म्हणा चौशी खोंड जास्त काळ टिकत नाहीत, चालत नाहीत. तरी त्यानं काम चांगले केले. वरचं फोडलंय. ही वरचं आवाज जवळजवळ पाऊण बिगा आवाज शिव आवाज असं बिगाबर आवाज ह्या खोंडावर चाललाय बैल चांगला. म्हणजे बैल कामा बिमाला चांगला आहे. आता ही बैलजोडी होईल चालू. सचिन दाभाडे राहणार बावधन यांचंही वावर आहे. नवीनच यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे आणि ह्यात ऊस लावलेला आहे. ऊस गेलाय. खोडवा फोडायचं काम चालू होतं. त्यात आता यांनी खोंड हे नंदकुमार भोसलेंचं शिकवणीला घातलं होतं. आता ते शिकवलंय खोंडाला. खोंडबिंड चालतंय चांगलं. सोडून ठेवलंय. तर ह्या बैलावर परत यांचं काम चालू होईल. बैल कसे चालतात बघू दे आपण आता. 3 फणी तीन फणी कचकडून लागती. भिजवलेलं वावा आहे. त्या बैलांचा काही विषय नाही. कामाची बैल आहेत दोन्ही पण. बैल जोडी दिप्पाड मोठ्या मापाची बैल जोडी.
माळत नाहीत ना बैल तर माळायचं